नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचे एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलला स्वागत करते. महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्समध्ये आपण पीवायक्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत. पीवायक्यू एमसीक्यूज आपण आजपासून सुरू करतो आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आपली जी बॅच आहे ती येत्या 24 नोव्हेंबरपासून आपण सुरू करतोय. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. आतापासून आपण पीवायक्यू प्रश्न कसे कसे येतात आणि कशा पद्धतीने ते सॉल्व्ह केले जाते सगळं आपण इथे पाहणार आहोत या समोरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा. त्यामुळे व्हिडिओज नक्की फॉलो करा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र एमसीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहे, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल किंवा प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा असणार आहे. याची जी फीस आहे ती 5,000 रुपये, पण डिस्काउंटमध्ये ते 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे याचा नक्की फायदा घ्या आणि आजच एनरोल करा. चला तर मग पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द लिस्ट नंबर बाय विच 2352 इज टू बी मल्टिप्लाइड टू मेक इट परफेक्ट स्क्वेअर? ऑप्शन आहे 2, 2, 3, 4, 6. कसं करतात हे सॉल्व्ह? असा कोणता लिस्ट नंबर आहे जो 2352 जो आहे याला मल्टिप्लाय केला की परफेक्ट स्क्वेअर बनू शकतो? त्याला आधी फॅक्टरायझेशन करून घेऊया. 2352 इज इक्वल टू 2 into 1176. 2352 इज इक्वल टू 2 into 2 into 588 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 294 इज इक्वल टू 2 into 2 into 2 into 2 into 147. पुन्हा 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 गुणिला 3 into 49, 2 into 2 into 2 into 3 into 7 into 7. म्हणजे काय? 31 into 7 2. 7चं स्क्वेअर आहे. फॉर अ नंबर टू बी परफेक्ट स्क्वेअर ऑल एक्सपोनेंट इन इट्स प्राईम फॅक्टरायझेशन मस्ट बी इव्हन. आता हे सगळे आपल्याला इव्हन असणे आवश्यक आहे. म्हणजे जे हे वरचं आहे ना ते इव्हन असणे आवश्यक आहे, फक्त 3 इव्हन नाहीये. ओके. आणि 2352 याला इंटू 3 केलं पुन्हा तर आपल्याला 7056 मिळतं. ठीक आहे. आणि तो काय आहे? परफेक्ट स्क्वेअर आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं जे उत्तर आहे ते आपलं उत्तर असणार आहे बी, म्हणजे 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे 24 into 3 2 into 7 2. हे काय राहील? आपले इव्हन एक्सपोनेंट्स राहील. तर स्मॉलेस्ट नंबर टू मल्टिप्लाय बाय इज 3 आणि 3 मल्टिप्लाय केल्यानंतर तो काय होणार आहे? परफेक्ट स्क्वेअर होणार आहे. कोणता? 7056. ठीक आहे. चला दुसरा प्रश्न सॉल्व्ह करूया. द सम ऑफ फर्स्ट 4 प्राईम नंबर इज. तर मुळात प्राईम नंबर काय आहे? ज्या संख्येला फक्त एक आणि ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला आपण प्राईम नंबर म्हणतो, म्हणजे मूळ संख्या. ठीक आहे. ते काय आहे? 2, 3, 5, 7, 11, 13 हे सगळे आहेत. ठीक आहे. हम्म. तर फर्स्ट 4 म्हणतात, तर 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. काय येणार याचं? याचं उत्तर येणार आहे 17. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ठीक आहे. फर्स्ट 4 प्राईम नंबर आहे 2357, त्यामुळे त्याचे ऍडिशन करायचं आणि आपलं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर द सिम्प्लिफिकेशन ऑफ गिवन. ठीक आहे. याचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला द्यायचं आहे. ते कसं आहे बघा, हे असं आहे, पाय बाय 3 + 3 / 1 - 2 / 3 गिव्स. हे अशा पद्धतीने आहे, हे ऑ गिव्स. ओके. तर मग काय? 5 ÷ 3 + 3 / 1 / 3. ठीक आहे. याचं करून घेऊ आपण. 1/3 येईल. ठीक आहे. त्यानंतर आता याचं बघा, हा 3 वर जाईल, इंटू 3 होईल, म्हणजे 3 + 9, म्हणजे 5/12 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. सिम्प्लिफिकेशन आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे. ठीक आहे.
याचं सिम्प्लिफिकेशन आपण कसं करतो, 1/2/3. याच्या खाली म्हणजे एक आहे, ठीक आहे. म्हणजे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन 3/2 ÷ 3 म्हणजे 1/3. ओके, अशा पद्धतीने आपण ते सॉल्व्ह करतो आहोत. आपलं उत्तर काय, π/12 आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे स्क्वेअर पाय. त्यामध्ये इथे थोडस हे आहे बघा, इथे प्रश्न काय आहे आपला, √5 प्लस √3 डिवायडेड बाय √5 मायनस √3 इज इक्वल टू, हा आपला प्रश्न आहे. ठीक आहे, चला तर मग सॉल्व्ह करा. √5 प्लस √3 डिवायडेड बाय √5 मायनस √3 इंटू √5 प्लस √3 डिवायडेड बाय √5 प्लस √3. याला आपल्याला सॉल्व्ह करायचं. 5 प्लस 3 प्लस 2 √15. 5 3 डबल डबल असल्यामुळे ते होऊन जाईल. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. आपल्याला डिनोमिनेटर रॅशनलाइज करावं लागेल, हा ना. √5 प्लस 3 रूटचं स्क्वेअर काय आहे, 5 प्लस 2 √15 प्लस 3 आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, 8 प्लस 2 √15. मग याचं काय, डिवाइड बाय 2 घ्यायचं. ठीक आहे, बघा, 2 4 प्लस √15. आपलं काय आलं होतं, 8 प्लस 2 √15 डिवाइड बाय 2. याचं आपण काय घेतलं, 2 कॉमन घेतलं. ठीक आहे, डिवायडेड बाय 2. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे, 4 प्लस √15 येणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, डी असणार आहे. ठीक आहे, यात काही नाही, यात फॉर्म्युला आपण आयडेंटिटी वापरली आहे. कोणती, a+b² इज इक्वल टू a² प्लस 2ab प्लस b². ती वापरूनच आपण हे उत्तर काढलेलं आहे. कोणतं, 8 प्लस 2 √15. ओके, चल. त्यानंतर हा आहे प्रश्न 2 - 2 आणि 2 इज इक्वल टू. आता हे काय होईल, 2⁴ 16. आपलं सरळच उत्तर येणार आहे काय, डी असणार आहे. ठीक आहे, काय काही प्रश्न इतके इझी असतात, त्याला काही काय करावं लागत नाही. वेन 2 3 digit नंबर 6R3 अँड 2S5 आर ॲडेड टुगेदर, द आन्सर इज द नंबर डिव्हिजिबल बाय 9, द लार्जेस्ट पॉसिबल व्हॅल्यू ऑफ R प्लस एस. ठीक आहे, 6 3 2 5 हे आपल्याला ऍड करायचे. ओके, याच्यामध्ये आपण काय करून घेऊ, ओके, तर आर आणि एस ऍड करायचंय. करा ऍड. 6 7 8 9 10 3 8 म्हणजे 18. ठीक आहे, तर आपल्याला काय पाहिजे, नंबर इज डिव्हिजिबल बाय 9 आणि सम, जे सम आहे ते सुद्धा 9 ने डिव्हिजिबल झालं पाहिजे. ठीक आहे, पुढे एकदा बघा. आर प्लस एस ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. ओके, तर 6 9 3 2 2 5 यांना ऍड करा. किती येतं, 27. ठीक आहे, मग काय आहे, 9 + 2 हे जे आहे त्यांना ऍड करू आणि आपलं उत्तर येईल 11. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, सी असणार आहे. ठीक आहे, काहीच नाही करायचं होतं याच्यामध्ये, आपल्याला ऍडिशन करायचे होते. 9ला जो डिव्हिजिबल जाईल तो कसा आला ते आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे, द HCF ऑफ टू नंबर्स इज 12 अँड देअर LCM इज 168. इफ द सम ऑफ these two numbers is 108, then their difference is. तर आपल्याला लेट घेऊया, एक्स अँड वाय बी द टू नंबर. ओके, एक्स आणि वाय 168 गुणिला 12 इज इक्वल टू 2016. एक्स प्लस वाय केल्यास काय होईल, 108 होईल. ठीक आहे,
त्यानंतर आयडेंटिटी एक्स मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस वाय स्क्वेअर मायनस 4xy. तर काय 108 येईल स्क्वेअर मायनस 216 गुणिले 4. ठीक आहे, मग काही 11,664 मायनस 8,064 इज इक्वल टू 3600. मग एक्स मायनस वाय करा. आपलं उत्तर काय असणार आहे? 60 असणार आहे, कारण 60चा स्क्वेअर. ओके, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ओके, इथे काय आहे? 205 स्क्वेअर मायनस 204 स्क्वेअर, याचं आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, काही नाही, मग 205 प्लस 204 आणि 205 मायनस 204 करा. 9 जे आहे ते आपलं उत्तर येणार आहे. ए जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला, आपल्याला एक सिक्वेन्स दिलाय 2, 7, 14, 23. ह्या काढायचा आहे ना 47. 2 मध्ये किती मिळवले? 5, 14, इथे 7, इथे किती? 9, आणि इथे 2, 2 म्हणजे 2, परत 11 होईल इथे ना. 23 अधिक 11, 34 आपलं उत्तर असणार आहे. येस, बी जे आहे ते आपलं उत्तर आहे. प्लस इथे 2 करा. ओके, प्लस इथे 2 करा. 34 म्हणजे 13, 13 किती होतात? 47. येस, आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण सिक्वेन्स सॉल्व्ह करत असतो. द लिस्ट नंबर विच शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम 11,075 टू मेक इट परफेक्ट स्क्वेअर इज. ठीक आहे, आधी तर आपल्याला परफेक्ट स्क्वेअर माहित असणं आवश्यक आहे. ओके, तर 11,075 मधून 25 काढा म्हणजे बघा. नाही, हा परफेक्ट स्क्वेअर नाही. ओके, 75 मायनस 50, 25, हा काय आहे? परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. ओके, कशाचा आहे? हा 105चा परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. ओके, एक मिनिट. द ॲव्हरेज एज ऑफ हजबंड अँड वाईफ वॉज 25 years at the time of their marriage. If they were married 7 years ago and now the average of them and their child is 22 years, then the age of child. इथे आपल्याला एज विचारली आहे चाइल्डची. ऍट द टाइम ऑफ मॅरेज 7 years ago, ॲव्हरेज एज काय आहे हजबंड आणि वाईफचा? तो आहे 25 years. ओके, म्हणजे 25 × 2 इज इक्वल टू 50 years. आणि बोथ हॅव एज 7 years लेटर ना. तर 2 × 7 इज इक्वल टू 14 year. हे आपण इकडे लिहून घेऊ. मग 50 अधिक 14 64 years येतात. ठीक आहे, नंतर चाइल्ड कितीचा आहे म्हणतात? 22 yearsचा. मग 3 × 22 ॲव्हरेज आपण काढतोय 66. ओके, मग काय? 66 मायनस 64 इज इक्वल टू 2 year. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, की चाइल्ड जो आहे तो 2 वर्षाचा असणार आहे. ठीक आहे, बघा, वी आर गिवन ॲट द टाइम ऑफ मॅरेज 7 years ago द ॲव्हरेज एज ऑफ हजबंड अँड वाईफ इज 25 years. सम ऑफ देअर एजेस ॲट मॅरेज इज 2 × 25, म्हणजे दोघांचं हजबंड अँड वाईफ म्हणजे किती असणार आहे? 50 year. ठीक आहे, 7 वर्षानंतर त्याचे इन्क्रीज आहे 2 × 7 14 year. त्यानंतर करंट टोटल एज जो आहे 50 अधिक 14 किती असणार आहे? 64 years. त्यानंतर चाइल्ड किती? 22 वर्षाचा असणार आहे. त्यामुळे तिघांचं ऍव्हरेज आपल्याला काढायचं 3 × 22 म्हणजे 66 आणि ते मायनस करायचं, जेणेकरून आपल्याला माहित होईल की त्यावेळेस एज जी आहे चाइल्डची 2 वर्ष होती. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्त्वाचे पीवायक्यू प्रश्न पाहिलेले आहे आणि ते सॉल्व्ह सुद्धा करतो आहोत. आणि अशी सिरीज आपली सुरू राहणार आहे पीवायक्यू प्रश्नांची. त्यामुळे नक्की फॉलो करा. आणि येत्या 24 तारखेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता.
खूप खूप धन्यवाद. थँक यू.